अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पायऱ्यांवर आमदार अमोल मिटकर यांनी आज ठिय्या आंदोलन सुरू केलं आणि एकट्यानेच नव्हे तर आपले कुटुंबीय त्यांचे मुलगे आणि भाऊ पण सोबत होते। ते आंदोलन त्यांनी मागे घेतलंय। नेमकं का आंदोलन मागे घेतलं आपल्यासोबत स्वतः आमदार अमोल मिटकर आहेत। आमदार साहेब, आंदोलन तुम्ही मागे घेतलं? मागे घेतलेलं नाही। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः खाली येऊन मला वर बसण्याची विनंती केली। मी वर बसलो, त्यांच्याशी चर्चा केली। त्यांना सांगितलं की आमच्या या प्रकरणातला मुख्य आरोपी जो चिथावणीखोर भाषा करून इथं अकोल्याची कायदा सुव्यवस्था बिघडून गेला तो त्यांच्या पक्षप्रमुख राज ठाकरेंना भेटतो आणि त्यानंतर खाली येऊन पोलिसांसमोर पत्रकार परिषद घेतो। त्या नालायकाच्या तुम्ही मुसके आवळणार आहात की नाही। त्यानंतर त्यांनी मला आश्वस्त केलं की आज जे आरोपी अटक झाले त्यांचा पण आम्ही रिमांड वगैरे मागू आणि ते त्या पद्धतीने आले होते। कारण सांगतो, कालच्या ज्या आरोपींचा जामीन झाला त्यातला पंकज साबळे नावाचा जो मुख्य आरोपी आहे त्या आरोपीने आज परत चिथावणीची भाषा केल्याचं समजतंय आणि त्यांनी त्यांच्या पक्षाचे नेते आल्यानंतर आम्ही त्याला सोडणार नाही वगैरे अशी भाषा केली। हे मी लक्षात आणून दिलं। त्यांनी मला आश्वस्त केलं की कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था बिघडेल असं आम्ही होऊ देणार नाही। फक्त यावेळेस तुम्ही लहान मुलगी तुमच्यासोबत आहे तर तुम्ही थोडं कोर्टाचे निर्णय येईपर्यंत वगैरे वाट वगैरे बघा किंवा त्यांच्या पक्षाचा दौरा आहे त्याच्यामुळे चिघळणार नाही अशा पद्धतीनं सहकार्य करा। आता स्वतः SP खाली मला भेटायला आल्यानंतर मी त्यांचा तेवढा मान ठेवला, पण माझं आंदोलन थांबवलेलं नाही। अजूनही जर मला न्याय भेटत नसेल, आता एकंदरीत सगळ्या चित्रावरून असंच दिसतंय की पोलिसांनाच हे प्रकरण वाढवायचं आहे। त्यामुळे मी स्वतः परत आंदोलन सुरू करणार आहे। फक्त मी ते कधी करेल सुरू ते तुम्हाला थोड्या वेळात सांगतो। पोलिसांना किती दिवसाचा वेळ दिला दुनबळेंना अटक करण्यासाठी? दिवसाचा नाही, त्याला किती तासात अटक करतात ते विचारलंय मी। त्यांचं म्हणणं आहे की पोलीस अटक करायला गेले, ती महिला जी आहे पदाधिकारी तिला अटक करणार आहेत। ती काल महिला इथे होती, आज पोलीस सांगतायत आम्ही लोकेशन ट्रेस करतोय, ती 110 किलोमीटर अंतरावर आहे। 2 दिवस ती अकोल्यात राहून तिच्या घरी असताना तिला अटक नाही झाली। आज आता 110 किलोमीटरला पोलिसांना जायला साधारणपणे 2 तास लागतील आपल्या इकडची जरा रस्ते वाहतुकीची परिस्थिती बघता, पण अद्याप आता 2-3.5 तास उलटून गेले, अद्यापही कुठं अटक नाही। 4 आरोपी जे सकाळी अटक झाले होते त्यांचा MCR होऊन त्यांना आता थोड्या वेळात बेल होणार आहे। म्हणजे जैसे थे परिस्थिती पोलिसांना करायची आहे आणि हे वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज जो भव्य मोर्चा निघाला त्याच्या पक्षाच्या पलीकडे सुद्धा आमच्या विविध संघटनेचे जे सहकारी पदाधिकारी स्वतः मला इथं धीर द्यायला आले की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण होत असेल असं खुनशी प्रवृत्तीनं पंकज साबळे किंवा तो दुनबाळे जीवे मारण्याच्या धमक्या देत असतील तर मग हे जर परिस्थिती बिघडली त्याला अकोला पोलीस जबाबदार असतील। माझी परत एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री महोदय, आपण या प्रकरणाला गांभीर्याने घेतलं नाही। माझा जीव जाण्याची शिंदेसाहेब वाट पाहत आहेत का याचं उत्तर शिंदेसाहेबांनी द्यावं आणि जर पाहत नसतील तर दुनबाळे जो आहे त्याच्या मुसके आवळून इथं आणा आणि ज्या लोकांनी आतापर्यंत असे हिंसक आंदोलनं चिथावणी दिलं, चिथावणीत एका चिमुक आपल्या 23 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला, या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी होऊन सर्व पोलिसांचे CDR काढा, पोलीस कोणाकोणाच्या संपर्कात होते। माझ्या मागणीवर मी कायम आहे। RG हॉटेलला कोण्या पोलिसांनी गळाभेट घेतली, LCBच्या पोलिसांना कोणते आरोपी भेटले, सर्व पोलिसांचे CDR काढा, अगदी SP असतील, DYSP असतील सर्वांचे, आणि मला न्याय द्या। जर आमदार म्हणून मी म्हणत नाही आहे, पण एक परिवारातला सदस्य म्हणून म्हणतोय, अजूनही अन्याय चालूच आहे। मी अजून परत सांगतो की यांच्या बापाची मक्तेदारी म्हणजे महाराष्ट्र नाही आहे। मनसे बिनसेनी आता चिथावणीखोर भाषा करू नये। आम्ही सुद्धा सज्ज आहोत, कारण जीवावर उदार होऊन ज्यावेळेस एखादा माणूस बोलत असेल त्यावेळेस त्यानं मरण पत्करलेलं असतं। मी या बावळटांना घाबरणार नाही। त्यांच्यात किती मस्ती आणि किती ताकद आहे त्यांनी एकदा येऊन माझ्यासोबत खेटावंच, पण कायदा सुव्यवस्था अकोल्याची बिघडली अकोला पोलीस प्रशासन याला जबाबदार राहील। तुमच्यावरचे जो हल्ला झाला, गाडीवर हल्ला तुमच्यावर आणि गाडी तोडफोड करण्याचा जो प्रयत्न झाला त्यातील आरोपींना अटक होत नाही किंवा ज्यांना अटक झालेली आहे त्यांना लगेच जामीन मिळतो। पोलीस जाणीवपूर्वक तुमच्या संदर्भात असं करतायत असं तुम्हाला वाटतं का? 100% असंच वाटतंय। मग पोलिसांशी बोलल्यानंतर त्यांचं म्हणणं असं होतं की साधारणपणे जे आरोपी आहेत त्या आरोपीच्या बाबतीत आम्ही स्ट्रॉंग आर्ग्युमेंट करू। तिथं स्ट्रॉंग आर्ग्युमेंट झाली नाही, त्याच्यामुळेच त्यांना PCR ऐवजी MCR भेटला आणि MCR भेटल्यानंतर थोड्या वेळात त्यांना बेल मिळेल। आता काल काय झालं, 3 आरोपी जे मुख्य आरोपी होते त्यांना MCR भेटला, त्यांची बेल झाली आणि तो मोकाट सुटलेला साबळे त्या ठिकाणी तो चिथावणीची भाषणं करायला लागला। आता हे दोघं तिघं सुटतील, हेही चिथावणी देतील, म्हणजे जाणीवपूर्वक माझ्याबद्दल पोलीस दुजाभाव करत आहेत हे यावरून स्पष्ट होते। मिटकरी साहेब, यानंतर जर राज ठाकरेंकडून अजित पवारांसंदर्भात असेच काही वक्तव्य आले तर आमदार अमोल मिटकरींची भूमिका काय असेल? आमदार अमोल मिटकरींची भूमिका पहिली जी होती तेच कायम राहील। आमच्या पक्षाच्या नेत्यावर जर कोणी बोललं तर त्यात तोडीस उत्तर दिलं जाईल, कारण या देशाच्या संविधानाच्या नियमानुसार इथं अंबानी असू देत किंवा गरीब माणूस सर्वांना समान न्याय आहे। बोलण्याचा अधिकार म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त राज ठाकरेंना नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अमोल मिटकरीला पण आहे।
त्याच्यासाठी कायदा वेगळा आणि माझ्यासाठी कायदा वेगळा असं होत नाही. ते असतील किंवा त्याच्या पक्षाचे ते गल्लीबोळातले गुंड असतील, कोणी जर काही बोलण्याचा प्रयत्न केला, अमोल मिटकरी त्या तोडीत उत्तर देईल. तुम्ही परत बोलले राज ठाकरेंवर काही तर तुम्हाला परत मारू असं मनसेच्या अनेक नेत्यांनी तुम्हाला इशारा दिला. मग तेच ना, त्यांच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? मग तुमच्या नेत्याला आवरणार आहे बाबा. आमची बोलायची लायकी नाही तुमच्या नेत्यावर, बरोबर आहे, पण तुमच्या नेत्याची बोलायची लायकी आहे का मग आमच्या नेत्यावर? तुमच्या नेत्याला आवरा, त्यांचं तोंड आवरा, आम्ही बोलत नाही. अकोला पोलिसांची पोलीस अधीक्षकांची किंवा इतर तुम्ही काही अधिकाऱ्यांच्यावर तुमचा संशय आहे त्यांची तक्रार करणार आहात का मुख्यमंत्र्यांनी? केलेली आहे, तुमच्या माध्यमातून पण सांगितलं आहे. मी विधिमंडळाच्या, कारण शेवटी विधिमंडळाचा मी सदस्य आहे, त्याच्यामुळं माझी संविधानिक दृष्टिकोनातून जी तक्रार आहे ती मुख्यमंत्र्यांना गेलेली आहे, उपमुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांना गेलेली आहे. मला हे माहीत होतं की गृहमंत्र्यांचा फोन आला असावा, पण गृहमंत्र्यांचा SP-ना फोन आला नाही. माझी माहिती चुकीची होती, ते पण मला पोलीस विभागाकडून कळलं. म्हटलं गृहमंत्र्यांनी काय म्हटलं, त्यांच्याकडे त्यांचा फोन आला नव्हता. म्हणजे याचा अर्थ हाही निघतो की जर मी रीतसर तक्रारी दिल्या असतील, माझ्या या सगळ्या प्रकरणाची SIT चौकशी झाली पाहिजे. माझी मागणी काय, परत तुम्ही शांततेने मला खोटं सांगितलं गेलं गृहमंत्र्यांनी फोन केला म्हणून? माहिती अशी होती, म्हणजे मला गृहमंत्र्यांशी मी इथून बोललो आणि गृहमंत्र्यांना विनंती केली की तुम्ही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही असं SP-ना सांगा. गृहमंत्री मला म्हणाले की मी SP-ना सांगतो, आणि आता मला असं कळतं की फोनच आला नाही. त्याच्यामुळे कोण खोटं बोललं हे मलाच कळेनासं झालं. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला फोन केला नाही, गृहमंत्र्यांशी तुमचं बोलणं झाल्यानंतर SP-शी ते बोलले नाहीत, अमोल मिटकरींकडे दुर्लक्ष करण्याचा किंवा एकटं पाडण्याचा प्रयत्न होतो आहे का? मी एकटा नाहीच पडलेलो. माझ्यासोबत ठीक आहे राजकीय पक्षाचे पुढारी नसतील, पण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा कार्यकर्ता जीवन आहे ना मला. मी एवढा का बोलतोय? मनसे ज्या पद्धतीने बोलते ती त्याच्या बापाच्या भरोशावर बोलते, म्हणजे राज ठाकरे नावाच्या. मी माझ्या बापाच्या भरोशावर बोलतोय, म्हणजे शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या. ती जिवंत आहेत ना लोक अजून. त्याच्यामुळे मला पोलिसांना मी विनंती केली, माझं प्रोटेक्शन काढून टाका. त्या दुनबाळेत मस्ती आहे ना, त्यांनी सांगावं तिथं मी येतो आणि त्याच्याशी 2 हात करायला तयार आहे. त्यांनी सांगावं, फक्त तो एका बापाची अवलाद असेल तर सांगावं. या सर्व याच्यात कार्यकर्ते, कुटुंबियांची आणि तुमच्या पक्षांच्या नेत्यांची मागणी आहे की तुमची सुरक्षा वाढवली पाहिजे. तुम्ही मागणी करणार आहात का? मी अजिबातही मागणी केलेली नाही. सुरक्षा वाढवून द्या असं मी कुठंही म्हटलेलं नाही. माझ्या पक्षाच्या मोर्चामध्ये ज्या 3 विविध मागण्या आल्या, त्या मागण्यांमधून ही मागणी आली की त्यांची सुरक्षा व्यवस्था पुरवावी, कुटुंबाची विशेषतः. तर तो पक्षाचा अंतर्गत विषय किंवा पक्षाची ती भावना आहे. मला वैयक्तिक म्हणाल तर मी सुरुवातपासूनच संपूर्ण महाराष्ट्र मी फिरलो आहे ना, त्याच्यामुळे काय असं विशेष सुरक्षा द्या, मला Z+ द्या अशी माझी मागणी नाही. फक्त न्याय द्या हीच माझी मागणी आहे. आणि आमदाराला जर तुम्ही 4 दिवसापासून झुलवत असाल पोलीस प्रशासन, तर एक गोष्ट लक्षात येते की अकोल्याच्या सामान्य लोकांच्या पुढचं भविष्य काही चांगलं नाही आहे. पालकमंत्र्यांची अपेक्षा होती मला फोन यायची, मग त्यांनी फोन केला म्हणजे मी सुरक्षित आहे असं नाही होत. पण जर विधिमंडळाचा मी सदस्य असेल तर त्या नियमाने मुख्यमंत्र्यांनी पण चौकशी केली पाहिजे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी चौकशी करू शकतात, हे का नाहीत करू शकत? पालकमंत्र्यांच्याकडूनही मी अपेक्षा सोडली, मुख्यमंत्र्यांकडूनही अपेक्षा सोडली, गृहमंत्र्यांकडूनही अपेक्षा सोडली. आता मी लढल आणि ते मनसेवाले लढतील. एक तर ते राहतील, एक तर मी राहील. महायुतीच्या एका आमदाराच्या गाडीवर हल्ला होतो आणि त्यातले आरोपी पकडले जात नाही, आमदाराला ठिय्या आंदोलन करावं लागते आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा साधा फोन नाही, आपलं जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा फोन नाही, आणि गृहमंत्र्यांनी अमोल मिटकरींशी चर्चा केल्यानंतर SP-शी चर्चा करण्याची त्यांची अपेक्षा होती, ती झाली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात महायुतीतल्याच पक्षाला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न सरकारमधले इतर 2 घटक पक्ष करत आहेत का, हा प्रश्न या अनुषंगानं उपस्थित होतोय. कॅमेरामन अमोल देशमुखसह उमेश सलोणे, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.